नमस्कार बालमित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या बघणार आहोत। 1 ते 100 मधील त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्यांचे वाचन व लेखन, त्रिकोणी संख्येची व्याख्या, दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। सूत्र n कंसात n + 1 छेद 2। n म्हणजेच नैसर्गिक संख्या आणि हा तिचा पाया असतो। आता आपण 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत आणि त्या कशा काढायच्या ते पाहणार आहोत। मग त्यासाठी दोन आपल्याला लगतच्या संख्या घ्यायचे, त्यामुळे 1 × 2 छेद 2 बरोबर 2/2 म्हणजेच 2 ने 2 ला भाग घालायचा आहे। 2 एके 2। येथे 1 ही त्रिकोणी संख्या आहे आणि 1 या त्रिकोणी संख्येचा पाया 1 आहे। आता पुढची त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपल्याला 2 × 3 छेद 2 बरोबर 6/2 म्हणजेच 2 एके 2, 2 त्रिक 6 म्हणजे 3 ही त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली आणि 3 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 2। अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो। 1 ते 100 मध्ये एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत। त्या पुढील प्रमाणे आहेत। त्रिकोणी संख्या 1 या त्रिकोणी संख्येचा पाया 1 आहे। 3 या त्रिकोणी संख्येचा पाया 2 आहे। 6 या त्रिकोणी संख्येचा पाया 3 आहे। 10 या त्रिकोणी संख्येचा पाया 4 आहे। 15 या त्रिकोणी संख्येचा पाया 5 आहे। 21 या त्रिकोणी संख्येचा पाया 6 आहे। 28 या त्रिकोणी संख्येचा पाया 7 आहे। 36 या त्रिकोणी संख्येचा पाया 8 आहे। 45 या त्रिकोणी संख्येचा पाया 9 आहे। 55 या त्रिकोणी संख्येचा पाया 10 आहे। 66 या त्रिकोणी संख्येचा पाया 11 आहे। 78 या त्रिकोणी संख्येचा पाया 12 आहे। 91 या त्रिकोणी संख्येचा पाया 13 आहे। अशा पद्धतीने 1 ते 100 मध्ये 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91 अशा एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत। जर आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया माहीत असेल तर आपल्याला पटकन नवीन त्रिकोणी संख्या काढता येते, कारण त्रिकोणी संख्या काढत असताना दोन लगतच्या नैसर्गिक संख्या घ्यायच्या असतात। म्हणजे पाया जर 1 असेल तर 1 च्या पुढची संख्या 2 म्हणून 1 × 2 छेद 2 अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येतात।